मांगलीधर व वीरशेत जयस कडून विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप। कळवण तालुक्यात जय आदिवासी युवा शक्ती जयस संघटना नाशिक यांच्या वतीने गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी कळवण तालुक्यातील अतिदुर्गम जिल्हा परिषद शाळा मांगलीधर व जिल्हा परिषद शाळा वीरशेत येथील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनीही या समाजोपयोगी उपक्रमाचे स्वागत केले। मांगलीधर व वीरशेत ही गावे कळवण तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असून गुजरात राज्याच्या सीमेलगत आहेत। अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना क्रीडा गणवेशाचे वाटप केल्याबद्दल ग्रामस्थांनी जयस संघटनेचे कौतुक केले। यावेळी जयसचे नाशिक शहराध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच खेळ, आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले। सातत्य, कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर जीवनात यश मिळविता येते असा संदेश त्यांनी दिलाय। कार्यक्रमाला जयसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भगवान खिलारी, गणेश पवार, संजय पवार, सुरेश गायकवाड, सुनील गवडी, निलेश बागुल आणि महेंद्र गायकवाड उपस्थित होते। मांगलीधर येथील कार्यक्रमात मुख्याध्यापक गांगुर्डे सर यांनी जयस संघटनेच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात अशा उपक्रमाचे सातत्य राखावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी सहशिक्षक चौधरी सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट गवडी, नामदेव गवडी, शांताराम गवडी, विजय गवडी, कर्मचारी परिबाई पाडवी, योगिता गवडी, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान जिल्हा परिषद शाळा वीरशेत येथे तुळशीराम गवडी सर यांनी प्रस्तावना सादर केली। भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मुख्याध्यापक शेवाडे सर, सहशिक्षक योगेश गायकवाड, केंद्रप्रमुख निलेश बागुल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर गवडी, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव गावित, दिलीप गवडी, ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल, कर्मचारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते। क्रीडा गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला। ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी जयस संघटनेने राबविलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले। कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी। कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतील, आदिवासी विकास विभागाच्या अडचणी असतील, इव्हन कर्मचारी म्हणजे शिक्षक असो, DED वाले असो किंवा SPDFO कर्मचारी असो, असं जात पात असं बघितलं जात नाही। ज्याने आमच्याकडे मदत मागितली त्याला आम्ही करत असतो आणि त्याचा भाग म्हणून हा आम्ही ड्रेस वाटप करत आलोय आणि पुढे पण तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने करत राहू। आम्हाला ही संधी दिली गणेश वाटपाची, त्याबद्दल शेवाळे सरांचे आम्ही संघटनेतर्फे मी मनापासून खूप खूप आभारी आहे। आणि अशीच संधी पुढे पण जर आमच्या नशिबात असेल तर आम्ही करत राहू असं पण मी त्यांना आश्वासन देतो आणि थांबतो। आणि खास करून जे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गायकवाड आणि साहेबराव गावित यांनी मागील वर्षी 3,000 रुपये आपल्या या कार्यक्रमाला दिले होते की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी कसे पुढे जातील, त्यांना कला, क्रीडा, खेळमध्ये कसे त्यांना वाव मिळेल असे, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या विचार।